वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये जुहूतील वाईस ग्लोबल आणि तपस बारवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। हातोडा चालवला जातोय। तपस बारमध्ये आरोपी मिहिर शहाना दारू प्यायलेली होती, त्याच बारवर आता कारवाई केली जाते। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये जुहू परिसरामध्ये वाईस ग्लोबल तपस बार आहे, त्या बारवर पालिकेकडून तोडक कारवाई केली जाते। तोडक कारवाईसाठी बुलडोझर, गॅस कटर हे साहित्य मागवण्यात आलं आहे। तर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत आणि तिकडची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। याच बारमध्ये त्या आरोपी मिहिर शहा ज्यानं एका महिलेचा जीव घेतलेला आहे आणि दाम्पत्याला फरफटत नेलेलं होतं, त्या आरोपीनं इथं दारू प्यायली होती आणि त्यानंतर तो आपली BMW कार चालवत निघाला होता। दारूच्या नशेमध्ये त्यानं त्या दाम्पत्याला फरफटत नेल्याचा आरोप केला जातोय। आता या बारवर तोडक कारवाई केली जाणार आहे। तर पहाटेच्या सुमारास तो अपघात घडलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर बार असतील किंवा पब असतील हे रात्रभर सुरू असतात का, पहाटेपर्यंत सुरू असतात का, असा सवाल उपस्थित केला जातो आणि विरोधकांकडून तसे आरोप सुद्धा केले जातात। दरम्यान ज्या बारमध्ये आरोपीनं दारू प्यायली होती त्या बारवर आता तोडक कारवाई केली जाणार आहे। पालिकेकडून ही कारवाई केली जाणार आहे, त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं दिसतंय। इथं बुलडोझर, गॅस कटर सुद्धा मागवण्यात आले आहेत आणि या साहित्याच्या माध्यमातून आता या बारवर तोडक कारवाई केली जाणार आहे। तर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तिकडची दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। तर ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। या ठिकाणी आपण बघतोय बुलडोझर इथं आलेला आहे आणि दुसरी फ्रेम ही आहे ती म्हणजे आदित्य ठाकरे यांचे। आदित्य ठाकरे पीडितांच्या घरी पोहोचलेले आहेत। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये ज्या कुटुंबाचं या ठिकाणी एक व्यक्ती मृत पावलेली आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे त्याचबरोबर अस्लम शेख हे पोहोचल्याचं दिसतंय। तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। त्यांच्यासोबत इतरही पदाधिकारी, नेते आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान पीडित कुटुंबियांकडून या ठिकाणी त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते, कारण त्या आरोपीनं जर त्या महिलेला फरफटत नेलं नसतं तर ती वाचली असती असा आरोप या पीडित कुटुंबियांकडून केला जातो। दरम्यान त्यांचं सांत्वन करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख हे पोहोचलेले आहेत। त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते बघावं लागेल। आणि दुसरीकडे ही दृश्य आहेत मुंबईमधली, ज्या ठिकाणी तपस बार, ज्या बारमध्ये त्या आरोपीनं दारू प्यायलेली होती त्या बारवर आता तोडक कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचं दिसतंय। पोलीस आणि पालिकेचे अधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये इथं आता तोडक कारवाईला सुरुवात केली जाणार आहे। तर हे बार सध्या सील असल्याचं दिसतंय, बंद असल्याचं दिसतंय आणि या बारवर कारवाई केली जाणार आहे। दरम्यान पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू असतात असा आरोप केला जातोय आणि त्याच बारमध्ये पहाटेच्या सुमारास हा जो आरोपी आहे तो दारू प्यायला आणि भरधाव कार घेऊन निघाला होता, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।